हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत एका होमस्टेला. आपलं घर नावाचं होमस्टे आहे. टेटवली या गावात आहे. मुंबईकडून दापोलीला जाताना दापोली शहराच्या आधी अर्धा तास हे गाव लागतं. सो हा एक प्रॉपर होमस्टे आहे. छानपैकी एक मोठा बंगला आहे. नारळ आणि सुपारीची झाडं आहेत. स्विमिंग पूल आहे. इनडोअर आणि आउटडोअर गेम्स आहेत. टेबल टेनिस आहे, चेस आहे, पत्ते आहेत, कॅरम आहे. त्यानंतर झोपाळे आहेत. ओनर स्वतः इथे खाली बंगल्यामध्ये राहतात आणि वर फर्स्ट फ्लोअरला 5 रूम्स आहेत ज्या रेंट आउट होतात. दापोलीला एक कार्यक्रम होता म्हणून आम्ही इथे गेलेलो. आहे नाईट व्ह्यू. सो छानपैकी हा एंट्रन्स आहे. तुळशी वृंदावन होतं असं मध्ये. खूप छान नीट अँड क्लीन मेंटेन प्रॉपर्टी आहे. रूमसुद्धा नीट अँड क्लीन आहेत. वॉशरूम्स साफ आणि हायजिनिक आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की इथे नॉन AC रूम्स आहेत, पण आम्ही थंडीमध्ये गेलेलो डिसेंबर महिन्यात, त्यामुळे ACची तशी गरज लागली नाही. ऑलरेडी थंडी होती. बीच इथून अर्धा ते पाऊण तास लांब आहे. बाहेर छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. सो तुम्ही नाश्ता जेवण इथे करू शकता. त्यानंतर इथे समोर आहे टेबल टेनिस टेबल. थंडी असल्यामुळे रात्री त्यांनी छान शेकोटीसुद्धा पेटवून दिली. सो शेकोटीजवळ बसायला पण रात्रीची थंडीमध्ये खूप मजा आली. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण अवेलेबल आहे. हा आहे हॉल. हा कॉमन हॉल आहे. सगळ्या रूमसाठी कॉमन आहे. इथे तुम्हाला सोफा आणि चेअर्स आहेत. सो इथे बसून तुम्ही TV बघू शकता, पत्ते खेळू शकता, गेम्स खेळू शकता. सो हा आहे मोठा TV आणि 2 कूलर होते इथे. त्यानंतर या आहेत रूम्स. तुम्ही बघू शकता इथे रूम नंबर 1, रूम नंबर 2, रूम नंबर 3. त्यानंतर इथे समोर आहेत 4 आणि 5 रूम. प्रत्येक रूममध्ये सेपरेट बाथरूम आहे. त्याशिवाय इथे एक एक्स्ट्रा बाथरूम होतं आणि वॉश बेसिन होतं. सो हे ॲडिशनल आहे. त्यानंतर हा आहे मॉर्निंग व्ह्यू. फर्स्ट फ्लोअरवरनं मी हा फोटो काढला आहे. त्यानंतर ही आहे रूम. सो सिंपल साधी रूम आहे. लाइटिंग्स खूप छान आहेत इथे. एक मोठा बेड होता. त्यानंतर ड्रेसिंग टेबल आहे. त्यानंतर 2 विंडोज आहेत, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन होतं. आणि नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. चुलीवरचं जेवण इथे स्पेशालिटी आहे. मुंबईहून सकाळी निघून आम्ही इथे दुपारी 12:30ला पोहोचलो. त्यामुळे गेल्या गेल्या आम्हाला छान चुलीवरचं चिकन मिळालं. चिकन रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, त्यानंतर सलाड आणि राईस असं जेवण होतं. सो दुपारच्या वेळी आम्ही चिकन घेतलं. त्यानंतर रात्री आम्ही व्हेज जेवण जेवलो. त्यामध्ये आलू मटारची ग्रेव्ही भाजी, त्यानंतर कोबीची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं, चपात्या आणि सलाड असं जेवणाचा बेत होता. व्हेज जेवणसुद्धा नॉनव्हेज इतकंच टेस्टी होतं. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला गरमागरम पोहे खाऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला गेलो. त्यानंतर संध्याकाळी आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा छान टेबल टेनिस खेळलो आम्ही. हे रिसॉर्ट गावामध्येच आहे. सो संध्याकाळी छान गावामध्ये सुद्धा आम्ही फेरफटका मारला. रात्रीच्या वेळी वायफायवर छान मंद आवाजात गाणी लावलेली. जेवण झाल्यानंतर रात्री त्यांनी आम्हाला शेकोटी लावून दिली. थंडीत आम्ही छान शेकोटीचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला घावन चटणी होती आणि उपमासुद्धा आम्ही ऑर्डर केलेला. सो नाश्ता करून मग आम्ही चेकआउट केला. रूम चार्जेस 2000 रुपीज पर नाईट होतं. फूडचे चार्जेस वेगळे होते. सो छान होमस्टे आहे. नक्की ट्राय करा. आपलं घर. थँक्यू सो मच.